कुणासमोर एवढंही झुकू नका की ती व्यक्ती तुम्हाला कचरा समजेल. धीर धरा, तुमची कदर वेळच दाखवून देईल सर्वांना. निरागस लोक नेहमीच धोका खात असतात, कारण ते चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवत असतात. प्रेम आणि नोकरी दोन्ही एकसारखेच असतात. माणूस करत राहतो आणि रडत राहतो, परंतु सोडू शकत नाही. मित्रांनो, कधी कुणाच्या गरजेसाठी स्वतःला बदलू नका. लोक खूपच स्वार्थी असतात. तुम्हाला बदलवून एक दिवस स्वतःच बदलून जातात. जीवनात आपलेपणाचं झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून बघा. प्रत्येक मातीच्या नजरेमध्ये तुम्हाला फुलविण्याची क्षमता नसते. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. त्या ठिकाणी नेहमी शांत राहा ज्या ठिकाणी काही अज्ञानी लोक स्वतःचेच गुणगान गात असतात. जे लोक तुमचे सर्वात जवळचे हितचिंतक असल्याचा दावा करतात ना, तेच लोक नेहमी तुमच्या आनंदावर जळत असतात. कटू आहे पण सत्य आहे. एकसारख्याच दिसत होत्या त्या काडीपेटीच्या काड्या. काहींनी दिवे जाळले तर काहींनी घर. विचार करू नका की हे सगळं जग आपल्या विरोधात आहे. फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो रस्ता खरा आणि स्वच्छ आहे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती कित्येक पट वाढत जाते ज्यांनी प्रशंसा आणि निंदेमध्ये एकसारखं राहणं शिकून घेतलं आहे. विश्वास कधीच चमत्काराची अपेक्षा धरत नाही, परंतु काही वेळा विश्वास ठेवल्यामुळेच चमत्कार घडून येतो. ध्येयापासून विचलितही करत असतात काही लोक. प्रत्येकालाच रस्ता विचारणं योग्य ठरत नसतं. जर काही तोडायचं असेल ना तर रेकॉर्ड तोडा, परंतु कुणाचा विश्वास कधीच तोडू नका. यश त्यांना नाही मिळत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, परंतु यश त्यांना मिळतं जे स्वतःच्या जिद्दीवर अडून असतात. नेहमी लोक जीवनामध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवतात ज्या त्यांनी विसरून जायला हव्यात, आणि त्या गोष्टी विसरून जातात ज्या लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही कुणासाठी किती केलं हे कोणीच लक्षात ठेवत नाही, परंतु तुम्ही जर एक चुकीची किंवा त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळी गोष्ट केली तर लोक तीच लक्षात ठेवतात आणि त्यासाठी बऱ्याच वर्षाचं नातंही क्षणात तोडून टाकतात. असे कमी बुद्धिजीवी लोक या जगात आहेत मित्रांनो. त्यामुळे कुणासाठी काही करत असताना 1000 वेळा विचार करा की ती व्यक्ती त्या लायक आहे का. कधीच कुणासाठी अश्रू ढाळू नका, कारण ती व्यक्ती तुमच्या अश्रूच्या लायकच नसते. आणि जी व्यक्ती तुमच्या अश्रूंच्या लायक असेल ती व्यक्ती कधीच तुम्हाला रडू देणार नाही. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधत असतात, आणि जेव्हा तेच नातं जुनं होऊन जातं तेव्हा न बोलण्याचे कारण देत असतात. नको ठेवू राग द्वेष मनामध्ये. ज्या मनामध्ये राग आणि द्वेष असतो त्या मनामध्ये सुख समृद्धी शांतीचा वास कधीच नसतो. कोण काय करत आहे, कसं करत आहे, का करत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहणार तितकेच आनंदी राहणार. जेव्हा कुणी मला टाळतं ना तेव्हा मी त्या व्यक्तीला दिसणंच बंद करते. कुणालाही एवढा हक्क देऊ नका की ती व्यक्ती निर्णय घेईल की तुम्हाला हसायचं कधी आहे आणि तुम्हाला रडायचं कधी आहे. ज्यांनी 3 मिनिटं स्वतःच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर त्यांना नक्कीच स्वतःच्या लाईफमध्ये होणाऱ्या त्रासामधून बाहेर पडण्यासाठी थोडंसं मोटिवेशन तर नक्कीच मिळालं असेल. बऱ्याचदा असं होतं की आपण कुठल्या तरी गोष्टीमुळे खूप जास्त हर्ट होतो, कुणाशी बोलू शकत नाही, परंतु आपल्या मनातल्या फिलिंग कुठेतरी आपल्याला एक्सप्रेस कराव्याशा वाटतात. मग अशा प्रकारचं मोटिवेशन ऐकल्यानंतर किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी ऐकल्यानंतर कुठेतरी आपलं मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि नक्कीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला वाटलं असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यानंतर येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, तर यानंतर आपला व्हिडिओ रेग्युलर राहील यासाठी मी प्रयत्न करेल. काही कारणास्तव व्हिडिओ तयार करता आला नाही, ज्याबद्दल मी आधी बोलले आहे,
तर मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. जीवन एक रंगमंच 24 हा माझा युजर ID आहे. त्याबरोबर तुम्ही आमचं जीवन एक रंगमंच हे फेसबुक पेज देखील लाईक करू शकतात, फॉलो करू शकतात. तुम्हाला त्यामध्येही दररोज मोटिवेशन कोट्स मिळतच असतात. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.